मित्रांनो तुम्ही बघू शकता ही लातूर सिटी आहे आणि लातूर सिटीमधील हे जे आहे चौक, हे चौक आहे बसवेश्वर चौक। तुम्हाला पूर्ण मी बसवेश्वर चौक दाखवतो आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये जे काही मी बघल ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो, कारण की खूप व्हिडिओ मस्त होणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ जराही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघू शकता हा बसवेश्वर चौक कसा आहे। खूप नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो लातूरमध्ये। लातूरमधील हा बसवेश्वर चौक खूप मस्त आहे मित्रांनो, पाहू शकता। आणि ह्या साईडचा परिसर असा आहे आणि इकडून पाहू शकता। आणि हा चौक खूप मस्त आहे, बघू शकता मूर्ती। आणि हा साईडला खाली पाणी साचलेलं आहे, असा हे पूर्ण साईडचा व्ह्यू आहे मित्रांनो, बघू शकता। अशा प्रकारे लातूर सिटीमधील बसवेश्वर चौक आहे मित्रांनो। तर चला आपण अजून पुढे बघत जाऊया। अजून नवीन जे मी बघत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत चला। तर पाहू शकता ही सिटी लातूर सिटी आहे। मी असंच आलो होतो, बघितलेलं आहे आणि खूप काही असंच आपण ह्या लातूर सिटीमध्ये आज बघणार आहोत। आणि ह्या लातूर सिटीमध्ये मी जे काही बघल ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर जे कोणी आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन आले असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करा मित्रांनो। तर आपण आता चाललो तिकडं एक मारुती आहे मित्रांनो, आणि ते मारुती असा आहे, उघडा मारुती आहे म्हणतात। आणि तो मारुती मी तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करेल ह्या व्हिडिओमध्ये। आणि मला पण बघायचं आहे की कसा आहे मारुती। तर त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करत चला आणि थोडाही स्किप न करता व्हिडिओ बघा मित्रांनो। तर खूप मस्त आहे आणि तो मंदिर पण कसं आहे ते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन। चला तर मित्रांनो पाहू शकता, हो का, लातूर सिटी आहे आणि गाड्यांची रौंदळ पाहू शकता तुम्ही खूप आहे। तर अशा प्रकारे इथं आहे, बघू शकता। आणि ह्या साईडला तुम्ही शिवभोजन आहे ते पण तुम्ही बघू शकता, श्री साई हॉटेल शिवभोजन चौकामधून चौक आहे। आणि बसवेश्वर चौकाच्या समोर जर आलं, थोडं 500 मीटर अंतरावर जर बसवेश्वर चौकाच्या समोर आलं तर लगेच इथं एक श्री साई हॉटेल आहे। आणि ते जे हॉटेल आहे नेमकं कसं आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो, शिवभोजन केंद्र आहे, शिवभोजन केंद्र आहे। आणि इथं गरीब आणि गरजू अशा लोकांसाठी हे शिवभोजन व्यवस्था केलेली आहे। आणि फक्त 10 रुपये थाळी आहे जेवणाची। तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर तुम्हाला बघू शकता इकडं मागे, तर अशा प्रकारे हॉटेल आहे आणि थाळी आहे बघा। आता ह्या थाळीमध्ये आहे 2 चपाती, एक गोबीची भाजी आणि तुरीचं वरण जे आहे आणि चावल पाहू शकता। मी आपण शिवभोजन करण्याकरता तर ह्या साईडला खूप मस्त व्यवस्था केलेली आहे। गरजू माणसांसाठी, गरिबांसाठी अशी सोय केलेली आहे मित्रांनो। तर पाहू शकता इथं जर तुम्ही आलात लातूरला कधी तर बसवेश्वर चौकापासून थोड्याही पुढे समोर अंतरावर 500 मीटर 600 मीटर अंतर असेल, एवढ्या अंतरावर का नाही, तर खूप असं उत्कृष्ट जेवण आहे मित्रांनो। तर नक्की एक वेळेस अवश्य भेट द्या ह्या ठिकाणी। चला तर मग आपण ह्या भोजनाचा आनंद घेऊया, शिवभोजनाचा। तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा अजून। म्हणजे आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी आपण चाललोय आणि तो ठिकाण म्हणजेच मारुती, उघडा मारुती, ते आपण बघायचं आहे। तर बघू शकताय साईडनं मोठमोठ्या बिल्डिंग, दुकानं, रेस्टॉरंटचे।
मित्रांनो, तुमचा सपोर्ट असला तर सर्व काही होऊ शकतं मित्रांनो. पण सपोर्ट करा. आपण जवळजवळ मारुतीच्या मंदिराच्या जवळ आलो आणि मंदिर जे आहे कसं आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजेल. चला तर आपण पण दर्शन घेणारच आहोत. हो का, पाहू शकता मंदिराच्या जवळ आलो आणि तुम्ही पण बघू शकता हे मंदिर कसं आहे मित्रांनो. खूप मस्त आहे. चला दर्शन घेणं योग्य आहे आपलं. पाहू शकता मित्रांनो, श्री उघडा मारुती मंदिर आणि मंदिराची वेळ आहे सकाळी 6 ते 1, सायंकाळी 5 ते 9 अशा प्रकारे वेळ आहे मित्रांनो. हा कासव आपण दर्शन घेऊया आणि आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करू. तर मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर आपण दर्शन बाहेरचं घेणं योग्य आहे. बघू शकता मित्रांनो मंदिर कसं आहे आणि मंदिरामध्ये तो काही ह्या साईडला आहे इतर रुक्मिणीची मूर्ती आहे पाहू शकता. आणि इथंच आपले महादेवासमोर बसणारी नंदी आणि इथं ह्या साईडला महादेवाची पिंड आणि हाच तो उघडा मारुती पाहू शकता मित्रांनो कसा आहे. दर्शन घ्या, मी पण दर्शन घेतो. बघू शकता अशा प्रकारे मूर्ती आहे मित्रांनो. बघा खूप मस्त आहे मूर्ती आणि तुम्ही पण दर्शन घ्या. बघा मित्रांनो, ह्या मंदिरामध्ये मारुती मंदिरामध्ये असं एक महादेवाची पिंड आहे आणि एक मावशी सेवा करत आहेत पाहू शकता. मावशी तुमचं नाव काय हो? बरं, तुम्ही इथं दररोज सेवा करताय? बरं बरं. आणि ह्या मारुती नवसाला पावतो का नाही? खूप पावतो. बरं, त्या तुम्ही सेवा किती वर्ष झालं करताय? आता नवसाला पावणारा देव आहे म्हणतात. आणि हे मंदिर ते कवा टाकलं? उघडा होता म्हणे की पहिला उघडा होता का? आता हे वरी हे टाकलं, स्लॅब टाकलाय. तर बघू शकता मित्रांनो, अगोदर हे उघडा मारुती होता असं म्हणतात, त्यांचं म्हणणं आहे. आणि मूर्ती पाहू शकता मित्रांनो, खूप मस्त आहे. बघू शकता मंदिर आहे, छान मंदिर बांधलेलं आहे. तुम्ही पण दर्शन घ्या. अवकाश सोय केलेली आहे पाहू शकता. बेल वाजू आपण. जय देवा. चला आपण प्रदर्शना घडू मित्रांनो. तर तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो. हो का, आपण दर्शन घेऊया महादेवाच्या पिंडीचं. बघा मित्रांनो, आपण दर्शन करून आता मंदिराच्या बाहेर आलो आणि आता आपण चाललो आपल्या ST बसस्टँडकडे जायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनी पण व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट होणं गरजेचं आहे. कारण सपोर्ट असेल तर सर्व माणसाला व्हिडिओ बनवायला जास्त उल्हास येतो मित्रांनो. म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओला वॉच करा आणि व्हिडिओ स्किप
न करता बघत चला. असेच नवनवीन व्हिडिओ मी दाखवण्याचा तुमच्यासाठी मी नेहमी आणि प्रयत्न करून मित्रांनो. तर तुम्ही चला पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये बघत राहू. पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि आज